नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काय ठळक घडामोडी बातमी. उल्हासनगरतून परभणी विटंबना आणि अमित शहाचे निषेधार्थ उल्हासनगरात आंबेडकरी अनुयायी आक्रमक. प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा. उल्हासनगर प्रांत कार्यालयावर युथ संघटनेतील आंबेडकरी अनुयायांनी मोर्चा काढला आहे. परभणीत राज्यघटना प्रतिकृतीची विटंबना आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाला. या मृत्यूची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबन करण्यात यावं, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिलं. चोपडा येथील प्रांत कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान कारवाई झाली नाही तर मात्र तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला आहे. दहा डिसेंबर रोजी परभणी या ठिकाणी ज्या जातीय मानसिकता ठेवून दत्ता पवार या व्यक्तीने बाबासाहेबांचे जे शिल्प होतं त्या शिल्पाची विटंबना केली, त्या निषेधार्थ परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना 11/10/24 रोजी लोक निवेदनं दिली आणि निवेदनं देऊन घरी जात असताना त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला, त्यांना मारझोड करण्यात आली, पोलिसांकडून त्रास झाला. त्यात आमचा भीमसैनिक सूर्यवंशी सोमनाथ हा जखमी झाला, जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला. याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन आहे असं आमचं म्हणणं असून आम्ही उल्हासनगरमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना आवाहन केलं आणि आजचं निवेदन सर्व पक्षीय, सर्व संघटना, सर्व धार्मिक संघटना यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांना सादर केलेलं आहे आणि ते आम्हाला न्याय देशील आमची आम्हाला अपेक्षा आहे.